कोकणाला आता पूरस्थितीचा इशारा देण्यात आलाय। कोकणातील बहुतांश भागात आज आणि उद्या पूरस्थिती उद्भवू शकते। हवामान खात्यानं कोकणाला या संदर्भातला इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। आगामी 40 तास कोकण किनारपट्टीला पूरस्थितीचा हवामान खात्यानं इशारा दिलाय। घाटमाथ्यावर पावसाचा जोर आता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। पूरस्थितीचा इशारा खरं तर हवामान खात्याकडून देण्यात आल्याचं सध्या समोर येतोय। आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडेल आणि त्यामुळे पूरस्थिती उद्भवू शकते असा इशारा आता हवामान खात्यानं कोकणाला दिलाय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पूरस्थितीचा इशारा खरं तर देण्यात आलेला आहे। कोणत्या कोकणातील महत्त्वाच्या भागांचा यामध्ये समावेश असणार आहे? आपण बघतो की केरळ आणि कोकण किनारपट्टी जी आहे तिथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि म्हणून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळतंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर येते जे 40 तास आहेत तिथे कोकण किनारपट्टीला विशेषतः पूरस्थितीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। गेल्या 24 तासांचा जर विचार केला तर माथेरानमध्ये 220 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि येते 40 तास आहेत, आगामी 40 तास या 40 तासांमध्ये देखील जी कोकणातली किनारपट्टी आहे तिथे पूरस्थितीचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून दिला जातोय। समुद्र सपाटीवरचे जे कमी दाबाचे पट्टा जो आहे तो दक्षिण गुजरात आणि उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत आहे आणि त्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली। माथेरानमध्ये सगळ्यात जास्त जो आहे तो पाऊस नोंदवला गेलेला आहे आणि आपण जर बघितलं तर काल रात्री उशिरा हा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून। कोकणाला आज आणि उद्या असे 2 दिवस जे आहेत ते पूरस्थितीत असू शकतात अशी शक्यता आहे, तसा इशारा देण्यात आलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर जी पूरस्थिती उद्भवू शकते असं म्हटलं जातं तेव्हा खबरदारी जी आहे ती घेणं गरजेचं सांगितलं जात आहे। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।